रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारच्या गलथान कारभारामुळे जे आहे तर गेल्या अनेक वर्षापासून वाडी फाटा हनुमान मंदिरपर्यंत रस्ता झालेला नाही आणि त्यानंतर जे आहे तर विविध मागण्या आहेत, गायरानधारकांच्या मागण्या आहेत, शेतकरी शेतमजूरांच्या मागण्या आहेत। या मागण्या घेऊन आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे वाडी फाटा या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। भविष्यामध्ये जर हे मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही भविष्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारू आणि विशेष करून बागवान जिनिंग आणि अग्रवाल जिनिंगचे जे पाणी आहे हे एका शेतकऱ्यांच्या जे आहे तर जमिनीमध्ये जातो, त्यामुळे जे आहे तर त्या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे। ते शेतकरी 10 वर्षापासून त्रस्त आहे, त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा आजचा आंदोलन होता। आणि भविष्यामध्ये जे आहे तर मोडा फाटा इथं मोडा गावामध्ये जे आहे तर शादीखाना झाला पाहिजे। अनेक विषय आहे, हे विषय घेऊन जे आहे गायरानधारकांचे विषय आहे, हे सगळे विषय घेऊन द्या तर आम्ही आज या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आहे आणि यापुढे मी लढत राहू। यानंतर जे आता मी जर हे मागण्या मान्य नाही झाला तर अब्दुल सत्तार यांच्या जे आहे तर आम्ही ऑफिसचा ताबा घेणार आहोत। धन्यवाद। या ठिकाणी आम्ही रास्ता रोको करीत आहोत। गायरान जमिनी या जबरदस्तीने घेतल्या जात आहेत, अदानीच्या घशात घालण्यासाठी आमच्या गायरान जमिनी घेत आहेत। असं लोकांना पूर्वी सांगितलं की आम्ही स्वस्तात वीज देणार आहोत, सोलर पॅनल लावणार आहोत, परंतु जनतेला मला सांगायचं आहे की 16 रुपयापेक्षा जास्त एका युनिटचे तुमच्याकडून घेणार आहेत। म्हणजे एकीकडे गायरान जमीन यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेणार आणि दुसरीकडे अदानीला ह्या जमिनी देणार आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या गायरान जमिनी अदानीच्या घशात जाऊ देणार नाही, हा निर्धार आम्ही करीत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी वाडी फाटा ते मोड्यापर्यंत रस्ता झाला पाहिजे, त्या ठिकाणी उपकेंद्र झालं पाहिजे। 2 लेकरं या ठिकाणी बुडून वारले, त्यांना देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। याने अशा अनेक मागण्यासाठी शादीखाना झाला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याचबरोबर स्मार्ट मीटर जे गुपचूप आणि जबरदस्ती लावत आहेत ते स्मार्ट मीटर गुपचूप आणि जबरदस्ती लावणं बंद झालं पाहिजे। विजेचे दर कमी झाले पाहिजे, 2024 पेक्षा कमी अर्धे दर झाले पाहिजे, या मागणीसाठी आमचं हे आंदोलन आहे। जर सरकारनं याच्यावर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेल भरो करू असा देखील आम्ही इशारा सरकारला देत आहोत। या देशामध्ये जनतेचं राज्य असताना सुद्धा मोठी हुकुमशाही मोदी सरकारने सुरू केलेली आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यावर दबंगिरी चालू आहे। गायरानाचा मुद्दा हा सरकारचा आदेश असताना 90च्या पूर्वीच्या लोकांचे गायरान त्यांच्या नावावर करून द्यावं असा आदेश असतानाही सध्या सरकारनं आदेश काढलेला आहे की यांना हाकलून द्यावं, हा अन्याय आहे आणि याच्या विरोधात जर आपण आवाज करत असू तर त्यासाठी जनविधायक तंत्र आणलेलं आहे। हा जनतेचा आवाज दाबण्याचं काम आहे, यातून मोठ्या पद्धतीनं एक उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल अशी विनंती या निमित्ताने करतो। इन्क्लाब जिंदाबाद।